मिथुन राशी, नातेसंबंधात बदल आणि नवीन ओळखींचा काळ. एप्रिल महिन्याचा सविस्तर आढावा. एप्रिल महिना मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी अनेक दृष्टीने परिवर्तनाचा आणि नव्या संधींचा काळ ठरणार आहे. हा महिना विशेषतः नातेसंबंध, सामाजिक जीवन, संवाद कौशल्य आणि वैयक्तिक प्रगती यामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारा असेल. या काळात तुमच्या आयुष्यात काही नवीन लोकांची एंट्री होईल, तर काही जुन्या नात्यांमध्ये सुधारणा किंवा अंतर निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा महिना भावनिक, मानसिक आणि सामाजिक पातळीवर खूप महत्त्वाचा ठरेल. सर्वप्रथम नातेसंबंधांबद्दल बोलायचं झालं तर एप्रिल महिन्यात तुमच्या आयुष्यातील लोकांशी असलेले संबंध अधिक स्पष्ट आणि ठोस होणार आहेत. काही नात्यांमध्ये गैरसमज दूर होतील, तर काही ठिकाणी सत्य समोर येईल. त्यामुळे काही नाती अधिक मजबूत होतील, तर काही नात्यांमध्ये अंतर निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः प्रेम संबंधात असणाऱ्यांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी खुल्या मनाने संवाद साधाल आणि त्यामुळे नात्यातील अडचणी कमी होतील. मात्र काही वेळा अतिविचार आणि शंका यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संयम राखणे आवश्यक आहे. विवाहित व्यक्तींना या महिन्यात त्यांच्या नातेसंबंधांमध्ये नवीन ऊर्जा जाणवेल. घरातील वातावरण आनंदी आणि शांत राहण्याची शक्यता आहे. मात्र काही वेळा लहान-सहान गोष्टींवरून वाद होऊ शकतात. त्यामुळे समजूतदारपणे वागणे गरजेचे आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्यावर भर दिल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतील. या महिन्यात तुमच्या सामाजिक वर्तुळातही वाढ होणार आहे. नवीन मित्र, सहकारी किंवा ओळखी निर्माण होण्याची शक्यता आहे. या नवीन ओळखी तुमच्या करिअर किंवा वैयक्तिक आयुष्यात फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येक नवीन व्यक्तीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा आणि संवाद साधताना प्रामाणिक राहा. करिअरच्या दृष्टीने एप्रिल महिना चांगला ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना आणि मेहनतीला योग्य मान्यता मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. काहींना नवीन प्रोजेक्ट्स मिळू शकतात जे भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. मात्र कामाचा ताण वाढू शकतो. त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना नवीन संधी घेऊन येणार आहे. नवीन भागीदारी, ग्राहक किंवा प्रोजेक्ट्स मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोणताही निर्णय घेताना नीट विचार करा आणि घाई करू नका. आर्थिक बाबतीतही स्थिरता दिसून येईल, पण अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना सकारात्मक आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करता येईल आणि मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. काही विद्यार्थ्यांना नवीन शिकण्याच्या संधी मिळू शकतात, ज्या त्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरतील. आरोग्याच्या बाबतीत एप्रिल महिना सामान्य राहील. मात्र मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग, ध्यान किंवा व्यायाम यावर भर देणे आवश्यक आहे. आहारावर लक्ष द्या आणि पुरेशी झोप घ्या. लहान-सहान त्रास दुर्लक्षित करू नका. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर हा महिना स्थिरता घेऊन येईल. उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे, पण खर्चही वाढू शकतो. त्यामुळे बजेट तयार करून खर्च करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ योग्य आहे, पण तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. या महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वातही बदल दिसून येईल. तुम्ही अधिक आत्मविश्वासाने वागाल आणि तुमच्या निर्णयावर ठाम राहाल. संवाद कौशल्य सुधारेल आणि त्यामुळे लोकांशी संबंध अधिक चांगले होतील. आध्यात्मिक दृष्टीने हा महिना महत्त्वाचा आहे. तुम्हाला स्वतःबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा होईल. ध्यान, प्रार्थना किंवा धार्मिक कार्यांमध्ये सहभागी होण्याची इच्छा वाढेल. यामुळे मानसिक शांती मिळेल. एकंदरीत एप्रिल महिना मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी बदल, प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणारा आहे. काही अडचणी येतील, पण योग्य दृष्टिकोन आणि संयम ठेवल्यास तुम्ही त्यावर मात करू शकता. नातेसंबंध जपा, नवीन संधींचा फायदा घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा. या महिन्यातील महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. नातेसंबंधांमध्ये स्पष्टता ठेवा. नवीन लोकांशी संपर्क वाढवा. कामात लक्ष केंद्रित ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक नियोजन करा. शेवटी हा महिना तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे धडे शिकवणार आहे. प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिका आणि पुढे जा. सकारात्मक विचार ठेवा आणि प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा. मिथुन राशीच्या व्यक्तींना एप्रिल महिना निश्चितच एक नवीन दिशा देणारा ठरेल.